श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पुन्हा आलेलो आहोत निशिगंधाताई कुटे यांच्याकडे शंकर महाराजांची अजून नवीन माहिती जाणून घेण्यासाठी. तर नमस्कार ताई, आपलं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. मागचे आपण पॉडकास्ट केले त्यामुळे त्याला लोकांनी बराच प्रेम दिला आणि आम्हाला अशी विचारणंसुद्धा झाली की आम्हाला नवीन गोष्टी जाणून घ्यायच्यात महाराजांबद्दल, तर त्या निशिगंधाताईंना विचाराल का म्हणून. तर त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत काही प्रश्न घेऊन. तर आमचा पहिला प्रश्न असा होता, आता धनकवडीमध्ये जो शंकर महाराजांचा मठ आहे त्याच्यामध्ये ज्या पादुका दिसतात आपल्याला, आता ज्या पादुका आहेत, तर त्या पादुकांबद्दल थोडी माहिती तुम्ही सांगू शकाल का? नमस्कार. सर्व माहिती सांगण्याआधी आपण गुरुवंदना करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. अवश्य आपण समाधीवर ज्या दर्शनासाठी पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत, तर त्यांचा पण एक छान जन्म झालेला आहे. त्याच्या बाबतीतही कुटे घराण्याशी संबंधित आहे ते. श्री आनंदराव कुटे त्यावेळेस महाराजांनी समाधी घेतल्यानंतर काही काळाने त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि एक दिवस अचानक 10:30 वाजता दार वाजलं. आमच्या आजे सासूबाई म्हणजे राधाबाई आनंदराव कुटे या मुलांना घेऊन घरात होत्या एकट्याच, आणि मग त्यांनी स्वतः जाऊन दार उघडलं. पाहतात तर कोणीतरी शेतकरी वेशात असलेले गृहस्थ होते, परिचित नव्हते. तर आजींनी विचारलं कोण पाहिजे, तर ते म्हणाले मी नगरहून आलो आहे, मला शंकर महाराजांनी या पादुका, पाषाण पादुका आपल्याकडे द्यायला सांगितल्या आहेत आणि त्यानंतर मठात स्थापन करायला सांगितल्या, असं ते राधाबाईंना म्हणाले. मग आजी त्यांना म्हणाल्या यावरती. मग आजींनी त्यांना वरती बोलवलं. ते गृहस्थ वरती आले आणि मग देवघरात त्यांनी त्या पाषाण पादुका ठेवल्या आणि नंतर मग आजींनी त्यांचा पाहुणचार केला, त्यांना चहा पाणी दिलं. मग आजींनी विचारलं की तुम्ही जेवणार का, कारण की 10:30 वाजले होते. चहा पाणी झाल्यानंतर मग जेवणाची वेळ. तर मग आजी म्हटल्या की जेवण करून जा. तर ते म्हणाले ठीक आहे. मग आजींनी भाजीपोळी केलेलीच होती मुलांसाठी लवकर. तर मग आजींनी त्यांना छान साग्रसंगीत जेवायला वाढलं. ते जेवले आणि मग आजी म्हणाले मग आराम करा, आता तुम्ही प्रवास करून आलेला आहात, दमला असाल. मग आजींनी त्यांना हॉलमध्ये विश्रांती घ्यायला पाठवलं. मग ते विश्रांती घेत 3-4 वाजेपर्यंत थांबले. नंतर मग ते 5 वाजता उठून परत देवघरात आले. आजींना म्हणाले की बाई मला जरा 15 रुपये द्याल का. तर आजी म्हणाले अहो एवढे पैसे माझ्याकडे नाही, मी कसं देणार. मग ते म्हणाले तू 15 रुपये नाही दिले तर मग मी 15 दिवस थांबणार. मग आजींनी पण विचार केला, आता हे गृहस्थ तर परिचित नाही. मनातल्या मनात त्या म्हणायला लागल्या यांना 15 दिवस राहायचं आहे. मग त्या हुशारीने म्हणाल्या काही हरकत नाही, तुम्ही राहा 15 दिवस, पण मी खाण्यापिण्याची व्यवस्था करते तुमची, पण रात्री झोपायला रस्त्यावर जावं लागेल. आता त्या काळामध्ये खूप सारे लोक असे रस्त्यावर झोपायची पद्धत होती, खूप वर्षापर्यंत होती. माझं लग्न झालं तेव्हा मी सुद्धा बघितलं की खूप लोक रस्त्यावर झोपत असायचे. खोल्या छोट्या असायच्या, दाबा द्यायच्या, कुटुंब मोठी असायची आणि मग पुरुष वर्ग हा रस्त्यावर झोपायचा. त्याप्रमाणे आजींनी परपुरुष आहे, ओळखीचा नाही, या विचाराने त्यांना रस्त्यावर जा म्हणून सांगितलं आणि मग ते हसले. नंतर मग आजींनी पुन्हा चहा पाणी केलं आणि मग आता ते म्हणाले की अगं बाबू कधी येणार. मग त्यांच्या मनात जरा मन सरकलं की बाबू हे फक्त महाराजच माझ्या मालकांना म्हणत होते, ही नगरून आलेली गृहस्थ, यांचा आमचा परिचय नाही आणि हे कसं काय म्हणतात बाबू कधी येणार. त्यांच्या मनात हे विचारचक्र चालू झाल्याबरोबर ते गृहस्थ उठले आणि तडक निघून गेले. आजींनी बघितलं की अरे हे तर थांबलेले होते आणि बाबू विचारता मी काही बोलण्याच्यात उठूनही निघून गेले. मग आजी उठल्या आणि हॉलमध्ये जाऊन खिडकीतनं बाहेर बघू लागल्या की रस्त्यावर चालताना दिसतील वगैरे म्हणून. तर मग आजींना कोणीच दिसलं नाही. मग आजी आत येऊन विचार करायला लागल्या की हे महाराजांशिवाय दुसरं तिसरं कोणीच असू शकत नाही. आणि याच्यामागं एक रहस्य असं पण येतं की महाराज पूर्वी कुटेंकडे 2-2, 3-3 दिवस झोपून असायचे आणि सूक्ष्म देहाने ते कार्याला जात होते.
तर हा जो पट्टा आहे त्या पूर्वीच्या याच्यात सांगितल्याप्रमाणे स्मशानभूमीचा पट्टा असल्यामुळे मग स्मशानामध्ये कोणालाही समाधी घेतलेल्या व्यक्तींना असू देत, त्यांना काही परमिशन घ्यायची गरज पडत नाही. त्या ठिकाणी कुटींचं घर असल्यामुळे महाराज वेगळ्या रूपामध्ये सुद्धा येऊ शकले. त्यांनी जेवण घेतलं, म्हणजे हे वेगळीच लीला बाबांनी समाधीनंतर पहिली लीला घडवून आणली या पद्धतीने. नंतर मग राधाबाईंचे मालक जेव्हा आले 15 दिवसांनी, तेव्हा राधाबाईंनी निरोप दिला मालकांना की नगरहून असे असे गृहस्थ आले होते, मी नाव विचारायचं विसरले, आणि ते म्हणजे त्यांनी जो काही पाहुणचार केला तो सर्व त्यांना इतिवृत्तांत कथन केला आणि पाषाण पादुका दाखवल्या की ह्या पादुका ते देऊन गेले. मग आनंदराव कुटेंनी त्या पादुका देवघरामध्ये त्यांना अभिषेक वगैरे करून त्यावेळेस मग ॲल्युमिनियमची पेटी, हँडलूमची पेटी घेऊन आले आजोबा, आणि मग त्याच्यामध्ये त्या पाषाण पादुका स्थित केल्या. आणि मग आता त्या मठात स्थापन करण्याची महाराजांची इच्छा त्यांना कळल्यानंतर त्याच्यासाठी व्यवस्था करावी लागणार सर्व, म्हणून ते व्यवस्थेला लागले. कारण की त्या काळामध्ये आनंदराव कुटेच ट्रस्ट सांभाळत होते. सुरुवातीला ट्रस्ट 1950ला काही लगेच स्थापन झालेलीच नव्हती, तेही त्यांचे प्रयत्न चालू होते. त्याला यश 1955मध्ये मिळालं आणि 1955ला ट्रस्ट स्थापन झाली. तोपर्यंत साधा चौथाराच होता समाधीचा. मग नंतर पहिला तो समाधीचा जो महाराज गेल्यानंतरचा पहिला सोहळा, त्या पहिल्या सोहळ्याला म्हणजे 1947ला बाबांनी समाधी घेतली आणि मग 1948ला पहिला समाधी सोहळा झाला. त्या सोहळ्याच्या वेळेस मग आजोबांनी त्या पाषाण पादुका छान ढोल ताशे वगैरे टिपऱ्यांचा नृत्य करत, वाजत गाजत, मिरवणूक काढत त्या पाषाण पादुका तिकडे धनकवडीला नेल्या आणि टांग्यामधून त्यावेळेस मग त्या नेल्या आणि छान तिथे सुंदर असा सोहळा केला पादुका स्थापनेचा. आणि मग तिथे पूर्णावरणाचा स्वयंपाक, महानैवेद्य, आणि तिथे त्यावेळेस मग जी समाधी होती ती समाधी जरा बाबांनी सिमेंटची वगैरे करून घेतली, पक्कं बांधकाम, आणि त्याच्यावर त्या पाषाण पादुका स्थित केल्या. मग त्यानंतर या पद्धतीने त्या कारभार बघत होते. जे भक्त मंडळींना माहिती होते आपल्या आपल्या वाहनाने चालत येत होते तिथे समाधीवर. मग कुटेंना प्रश्न पडला की अरे आता इथं भक्तांना येण्यासाठी काहीच व्यवस्था नाही, कारण की भरपूर जंगल होतं पद्मावतीच्या पुढं. अरण्येश्वरपासून त्या एरियामध्ये खूप झाडं जंगल असल्यामुळे, शेती असल्यामुळे फारसं वर्दळ तिथे नव्हती. मग आनंदराव कुटेंनी त्यानंतर एस टी महामंडळामध्ये अर्ज दाखल केला की तिथे शंकर महाराज यांचा आम्ही मठ केलेला आहे, तिथे भक्तांना येण्यासाठी महामंडळाने एक सेवा द्यावी, एक दिवसासाठी का असेना भक्तांना ने-आण करण्यासाठी दिवसभरासाठी बसची व्यवस्था करावी. तीच बस आणून सोडणार सिटीमध्ये, तीच बस तिथं येऊन भक्तांना सोडणार, आणून परत सिटीत सोडणार, या पद्धतीने. आणि योगायोग असा की एस टी महामंडळाने पण ते तात्काळ मान्य केलं आणि मग 1949पासून बस सेवा सुरू झाली. फक्त त्या दिवसापुरती महाभंडारा जो असायचा दुर्गाष्टमीचा सोहळा, तो दर्शन घेण्यासाठी बाबांचं त्यावेळेस ती सुरू करण्यात आली. त्यानंतर हळूहळू म्हणजे प्रस्ताव वाढू लागलं. मग बाबांचं जे बाबांचे भक्त होते, बाबा तर काय पूर्ण जगात फिरलेले असल्यामुळे ज्यांना जसं दृष्टांत मिळत गेला तसे तसे भक्तांची रीत तिथे वाढत गेली. आणि मग प्रत्येकाला आपल्या आपल्या परीने अनुभव यायला लागले. काही काही जसे हौशे नवशे गवशे लोक असतात तसे काही लोक तिथं टिंगल टवाळ्या करणारे पण येत होते. मग असा कसा बाबा आहे, हा सिगारेट कसा काय पितो, म्हणजे व्यसनी लोक असायचे ते तिथे सिगारेट येऊन बसायचे प्यायला. तर बाबांनी त्यांच्यातसुद्धा परिवर्तन घडवून आणलं. खूप छान माहिती आहे. हे प्रचलित फोटो आहे आत्ता इंटरनेटवरती, ज्याच्यामध्ये समाधीवरती महाराजांचा फोटो ठेवलेला आहे, पण कुठेच शंकर महाराजांची मूर्ती नाही आहे. तर ही मूर्ती कधी स्थापन झाली, कोणी स्थापन केली, याचा थोडा इतिहास तुम्ही सांगू शकाल का? हो, त्या बाबतीत जेव्हा श्री आनंदराव कुटे यांच्या नावावर ती जागा मालपाण्यांनी करून दिली होती, त्यांचं नाव ताराशेठ, यांना महाराजांनी आज्ञा केली आणि ती जागा श्री आनंदराव कुटे यांच्या नावावर करायला लावली. नंतर तिथे समाधी झाली. त्या सगळ्या गोष्टी नंतर घडल्या. त्यामुळे सगळा कारभार हे आनंदराव कुटेच पाहत होते. पण ज्यावेळेस आनंदराव कुटे पाहत होते तेव्हा फार काय ते भक्तांकडून पैसे वगैरे घेत नव्हते. त्यामुळे त्यांच्या परीने त्यांच्या स्वखर्चातून आणि जे जुने भक्त होते त्यांच्या, ज्यांना महाराजांच्या अनुभूती होत्या, त्यांच्या सहकार्यातून जसा जसा निधी त्यांना मिळत गेला, स्वतःचा आणि इतरांचा भक्तांचा निधी जसा मिळत गेला तसं त्यांनी मग बांधकाम करायचं ठरवलं. तर मग आता कसं करायचं, तर कच्चंच बांधकाम त्यावेळेस होत होतं.
मातीचं, विटा मातीचं. त्यावेळेस त्यांनी मग फक्त शेड केला आणि आता चौथऱ्यावर काही नाही आहे, आता काहीतरी तर ठेवलं पाहिजे प्रतिकात्मक म्हणून दर्शनाला लोक आल्यावर. मग त्यांनी त्यावेळेस महाराजांचा फोटो ठेवला, स्वामींचा फोटो ठेवला. मग त्यांच्या काळामध्ये फोटोच होता. मग त्यांचं पूर्ण 20 वर्षापर्यंत समाधीवर फोटो आणि पादुका एवढंच समाधीवर होतं. नंतर ते 1967 साली 20 वर्षानंतर निर्वतल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा श्री यशवंत आनंदराव कुटे यांनी कारभार बघायला सुरुवात केली. तर हे मॅजिस्ट्रेट होते यशवंत आनंदराव कुटे आणि एक छान अशा कंपनीत पण ते वडिलांचा सगळं जे सिगारेट कंपनी होती वडिलांची तीच त्यांनी पुढे चालू ठेवली. ते सगळं वडिलांच्या जागेवरच ते लागले. ती व्यवस्था ते बघत होते. मार्केटिंग मॅनेजर झाले होते ते करत असताना ते समाधीचा कारभारही पाहत होते. मग त्यांच्या काळामध्ये मग 70 सालापर्यंत त्यांनी तो कारभार बघितला मठातला. आणि त्यावेळेस एक डॉक्टर भोई म्हणून होते महाराजांचे निस्सीम भक्त आणि त्यांना माहीत नाही काय प्रचिती बाबांनी दिली का काय दृष्टांत दिला. ते म्हणाले मी मूर्ती स्थापन करणार आहे. आणि मग ते जयपूरला गेले. जयपूरला ते स्वतः तिथे थांबून स्वतः लक्ष देऊन तिथं कारागिराकडनं संगमवरी दगडामध्ये, पांढऱ्या शुभ्र दगडामध्ये त्यांनी ती मूर्ती घडवून घेतली आणि तिथून ती मूर्ती त्यांनी पुण्यामध्ये आणली. त्या बाबतीमध्ये आजकाल खूप दंतकथा ऐकायला मिळतात आणि खरं सत्य हे आहे की डॉक्टर भोई यांनी ती मूर्ती स्वतःच्या स्वखर्चाने पूर्णपणे स्वतः जाऊन स्वतः ते घेऊन विकत आणि त्या कारागिराला पैसे देऊन ती मूर्ती घडवून आणली. आणि पूर्ण घडून आणल्यानंतर ते 8 दिवसांनी पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर मग ती त्यांनी एका दुर्गाष्टमीच्या सोहळ्याच्या वेळेस ती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केली. आता गंमत अशी आहे त्यांनी त्याच्यामध्ये दाढी मिशा दाखवल्या बाबांच्या. तर त्याची एक कथा आहे छान. बाबांनी ज्यावेळेस मला बाबा संकेत द्यायचे किंवा कुठल्या तरी रूपाने बाबा माझ्यापर्यंत पोचले आणि बाबांनी मला त्यांचं करून घेतलं. त्यावेळेस बाबांनी मला सांगितलेला किस्सा आहे. बाबा म्हणाले मी जेवढं कार्य केलं या ठिकाणी तर त्यावेळेस मी पूर्ण आयुष्यामध्ये एकदाच दाढी मिशी ठेवली होती आणि त्यावेळेस एकाने माझा फोटो काढला होता दाढी मिशीचा आणि कालांतराने मी गेल्यानंतर सर्वांना तो दाढी मिशीचाच फोटो आवडू लागला आणि सगळेजण मग माझ्या दाढी मिशीचाच फोटो करायला लागले, मूर्त्याही तशाच घडवायला लागले. आणि मग मला ते म्हणजे मी जे केलं ते वेगळंच आणि भक्तांनी निर्माण केलं ते वेगळंच. तर मी कधीही दाढी मिशी ठेवत नव्हतो आणि ना मी जटा ठेवल्या. मी साधा एक परब्रह्म जो आहे साधा म्हणून मी इथं भूतलावर वावरलेलो आहे. तसं काही नव्हतं कारण की संन्यासी लोक दाढी मिशा ठेवतात, जटा ठेवतात. पण मला संसारातल्या लोकांना त्यांच्या परमार्थाकडे वळवण्यासाठी, प्रपंचातून परमार्थाकडे नेण्यासाठी, त्यांच्याच सारखं होऊन राहण्यासाठी मी हे रूप धारण केलं. आणि ह्या रूपामध्ये मी जटा ठेवल्या नाही, दाढी ठेवली नाही, मिशी ठेवली नाही. संसार माणूस सुद्धा मिशी ठेवतो, दाढी ठेवतो आणि आपल्या मिशींवर पीळ देऊन तो जगाला सांगतो, त्याचा तो अहंकार दाखवतो. कुठली गोष्ट काही करायची असेल तो मिशींवर पीळ देऊन समोरच्याला सांगतो माझं असं आहे, मी तसं आहे. म्हणजे माणसातला अहंकार हा मिशीवर पीळ देऊन व्यक्त केला जातो आणि तो अहंकारच नष्ट करण्यासाठी मी मिशी ठेवत नव्हतो. आणि दाढी कुरवळतात की माझी किती लांब दाढी आहे. सगळेजण शिवाजी महाराज होण्याचा प्रयत्न करतात पण सगळे तर शिवाजी दाढी ठेवल्याने शिवाजी महाराज होऊ शकत नाही असं त्यातनं मला दर्शवायचं. म्हणून कोणालाही आपण त्याचं प्रतिकात्मक रूप आपल्यात आणू नये. आपण जसे आहोत तसंच व्यक्त झालं पाहिजे. यासाठी मी ते जटा, मिशी, दाढी हे मी माझ्या जोपर्यंत कार्याला होतो तोपर्यंत मी ठेवल्या नाही आणि आयुष्यात एकदाच ठेवली आणि तीच भक्तांनी गोड मानून माझं तेच रूप भक्तांना खूप आवडायला लागलं. आणि भक्तांसाठी मी ती लीला माझी तो जो भक्तांनी माझं जे कौतुक केलंय दाढी मिशीच्या रूपामधलं तेही मग मी स्वीकारलं. ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता हा आणि तुम्ही बरीच छान माहिती दिली. कारण बऱ्याच लोकांचं दुमत आहे की महाराजांना दाढी होते आणि काही लोक म्हणतात महाराजांना दाढी नव्हते. तर खूप छान माहिती दिली तुम्ही. त्या समाधी मठामध्ये एक विहीरसुद्धा आहे आणि त्या विहिरीच्या पण बऱ्याच कथा ऐकल्यात. तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगू शकाल का मला? हो, विहिरीचं एक खूप सुंदर असं रहस्यात्मक गोष्ट घडलेल्या आहेत. त्या ठिकाणी मालपाणींचा ज्यावेळेस शेती वगैरे होती तेव्हा तिथं काकडीचा मळा असायचा आणि वैशाखात प्रचंड उन्हाळा असायचा.
त्यामुळे काकडी खाऊन समाधीच्या वेळेस लोकांनी तहान भागवली होती. मग तो दृष्टांत डोळ्यासमोर ठेवून कुटेंच्या मनात आलं की आता आपण समाधीच्या इथं कार्यक्रम करणार तर पाण्याची मुबलक व्यवस्था करावी लागणार. म्हणून सर्वानुमते विहीर करण्याचं तिथं ठरवलं गेलं. तर विहिरीसाठी आता निधी उभा करायचा. तर आनंदराव कुटेंच्या भगिनी हिराबाई घनवट, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे दादा काळजी करू नको, संपूर्ण विहिरीचा खर्च मी देते, फक्त गुप्तदान म्हणून माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे. तर त्या हयात असताना सौ हिराबाई मार्तंडराव घनवट यांनी संपूर्ण विहिरीचा निधी आनंदराव कुटेंना दिला. आणि मग आनंदराव कुटेंनी तो निधी महाराजांजवळ ठेवून महाराजांना निवेदन ठेवलं की महाराज, इथं भक्तांच्या सोयीसाठी आणि भंडाऱ्याच्या व्यवस्थेसाठी विहीर खोदण्याचा आमचा मानस आहे. तर त्या कार्याला आपण सर्वस्वी अनुमती द्यावी आणि आपण ते कार्य करून घ्यावं. आणि मग गंमत म्हणजे आता महाराजांनी परमिशन कशी दिली असेल त्याचाही खूप छान रसात्मक उलगडा आहे पुढं. तर मग ते नमस्कार वगैरे करून, प्रसाद दाखवून, पूजा वगैरे करून मग सगळं साहित्य घेऊन पूजेचं तिथं विहीर खोदण्याच्या ठिकाणी आलेत आनंदराव कुटे, भक्तगण सगळेजण. आणि मग तिथं पूजा करण्यात आली. पूजा केल्यानंतर पहिला टिकाव आनंदराव कुटेंनी मारला. तर काही भक्तांनी वल्गना केली, अरे कुटे तू कशासाठी कष्ट घेतोय विहीर खोदण्याचे, तू जितकं खोदशील ना, जितक्या ट्रक तिथून तू माती काढशील त्याच्या दुप्पट तुला तिथं माती भरण्यासाठी आणावी लागेल, तर तू ह्या भानगडीत पडूच नको. तर कुट्यांनी काय ऐकलं नाही. माझी श्रद्धा महाराजांवर आहे, महाराज बघून घेतील, महाराजांना द्यायचं असेल तर देतील, नसेल द्यायचं तर नाही देणार, माझं सर्व महाराजांवर आहे. तर कुट्यांनी एक शब्द न काढता आपलं काम चालू ठेवलं. नंतर जे विहिरीसाठी वर्कर होते त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. मग 8-1 फुटापर्यंत विहीर खोदली तरी काही पाणी लागलं नव्हतं. आणि मग जे वल्गना करत होते त्यांना मनातून हसू येत होतं की आम्ही सांगतोय तर ऐकत नाही, बघ अजून पाणी लागत नाही, अजून पाणी लागत नाही. म्हणजे मानसिक खच्चीकरण करणं चालूच होतं. आणि तेवढ्यात एक 8-9 फूट खोलल्यानंतर एक स्त्री तिथं आली आणि ती सहज म्हटली, अरे कुठे तू हे ओटी भरली का गंगेची. तर मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण तर तो मान दिलाच नाही गंगेला, पाणी कुठून येतं, गंगेकडनं येतं, पृथ्वीवर गंगा आणलेली आहे म्हणजे कुठूनही पाणी येतं ते गंगेचंच येतं, म्हणजे गंगाच सगळीकडे पाणी देते. मग ते म्हणाले नाही. मग त्यांनी ताबडतोब गावात पाठवून ते सामान मागवलं आणि त्या स्त्रीच्या हाताने ओटी भरून घेतली. गंमत म्हणजे हा. आणि त्यांच्याकडनं ओटी भरून घेतल्यानंतर इकडे ओटी भरल्या आणि दुसऱ्या क्षणाला तिकडे पाणी लागलं. आणि त्या ज्यांनी ती ओटी भरली त्या कोण होत्या, काय होत्या, त्यांनी आपला काही परिचय दिला नव्हता. त्या आल्या तशा निघून गेल्या ओटीवरून आणि ह्यांचं कोणाचं लक्षच नाही. ओटी भरली, पाणी लागलं, एवढे कारंज्या उडाल्या की सगळे मंत्रमुग्ध झाले. आणि जो तो ती तीर्थ घेण्यासाठी धावून त्या जवळ गेलं आणि तीर्थ घ्यायला लागले. त्या गडबडीत 10-15 मिनिटं निघून गेले. कोणाच्याच लक्षात आलं नाही की त्या कोण आल्या, कोणी आपल्याला सांगितलं, कोणी आणि हे सगळं केलं. तर त्या आनंदाच्या लहरीमध्ये सगळेजण मंत्रमुग्ध झालेलं असल्यामुळे नंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण त्या ताईंना बोलवलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. म्हणून सगळे भक्त वळाले पाठीमागं, तर तिथं कोणीच नव्हतं. अशी महाराजांनी अनुमती दिली. इतकी सुंदर लीला घडवून आणली महाराजांनी की तशी पोहणे नाही पुन्हा. या पद्धतीने त्या विहिरीचा जन्म झाला. आणि मग ती आनंदराव कुटेंनी येता सांग व्यवस्थित विहीर बांधून घेतली. आजही ती विहीर साक्ष देते आणि तिथलं पाणी गोड आहे. आजही त्या विहिरीला पाणी प्रचंड प्रमाणात असतं, मुबलक पाणी असतं. अशी भक्तांची सोय केली महाराजांनी. सगळ्या अशा कशा चमत्कारिकच गोष्टी आहेत ना महाराजांच्या महाराज चमत्कारिक आहेत, काय सांगायचं आता. आता विहिरीचा विषय निघालाय तर विहिरीच्या बाजूला एक झाड सुद्धा आहे जे पण चमत्काराने परिपूर्ण आहे, ते म्हणजे औदुंबरचं झाड. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना आम्हाला. हो, आता हे महाराजांचंच घर आहे, महाराजांचंच विश्व आहे तिथे सगळं. तर महाराज छान छान गोष्टी तिथं घडवूनच आणत होते. आता ते ओसर असं रान असल्यासारखं होतं, तिथं सावलीची काही सोय नव्हती. आता कुटेंनी तर पत्र्याच्या शेडमध्ये महाराजांची समाधी तर छायारूपी केली होती आणि 3 मातीच्या खोल्या बांधल्या होत्या. त्या खोलींमध्ये एक रुद्रकरांना खोली दिली होती. कालांतराने त्या गोष्टी घडल्या सर्व, पण एक रुद्रकरांना दिली. एका खोलीमध्ये महाराजांचं सर्व साहित्य आणि ऑफिस तिथं ठेवलं आणि एका खोलीमध्ये सगळं भंडाऱ्याला लागणारं साहित्य ठेवत होते. आता ह्या सोयी तर झाल्या होत्या. मग आता महाराजांनी काय बुद्धी द्यावी, तर राधाबाई आनंदराव कुटे ह्या सासरी शिरूरचा जो रामाळीमध्ये वाडा आहे त्यांचा, त्या वाड्यामध्ये जात येत असत. तर एकदा त्या वाड्यामध्ये गेल्या सहज आपलं सुट्टींमध्ये मुलांना घेऊन. तर तिथे त्यांच्या सासूबाई सुंदराबाई यांनी पूजेसाठी लागणारी फुलं अशी सुंदर परसबाग केलेली होती.
हरेक तऱ्हेचे विविध रंगी फुलं तिथं त्यांनी लावलेले झाडं होते. आणि ती झाडं म्हणजे खूप अशी मोठी होती. आणि तिथे सुद्धा औदुंबराचं झाड होतं. आणि तिथेच एक छोटं रोप औदुंबराचं आलेलं होतं. तर राधाबाईंना काय मनात आलं की त्यांनी ते औदुंबराचं रोप यायच्या दिवशी छान असं व्यवस्थित काढलं मुळासकट आणि ते घरी घेऊन आल्या पुण्याला रविवार पेठेत. आणि त्यांच्या मनात आलं आणि ते मालकांना म्हणाल्या, अहो माझी इच्छा आहे की हे मठामध्ये रोप लावावं, असं त्यांच्या मनात आलं. मग ते म्हणाले ठीक आहे लावूयात. आणि आता विहीर झाली, पाणी पण आहे मुबलक, त्यामुळे काही प्रश्न नाहीये पाणी आणून टाकायचा. आणि मग आनंदराव कुटेंनी ते रोप नेलं आणि विहिरीच्या बाजूलाच 5-6 फुटावर त्यांनी ते रोपण केलं आणि तिथं ते रुजवलं. आणि त्याच विहिरीचं महाराजांच्याच प्रसादाचं पाणी तिथे तीर्थ त्या औदुंबराच्या वृक्षाला मिळत होतं. आणि पुढे जाऊन तर असा चमत्कार झाला, बाबांना ती जागाच फार आवडायला लागली औदुंबराची. अजूनही खूप तरी भक्तांना ते ती प्रचिती देतात. त्या औदुंबराच्या झाडाखाली बाबा अजूनही दिसतात. खूप भक्तांचं असं आम्हाला ऐकायला मिळालं आहे की तिथं बाबांचं दर्शन घडलंय. आणि खूप साऱ्या भक्तांना त्या औदुंबराच्या झाडाखाली मी दत्त आहे म्हणून बाबा तिथं दत्तरूपी प्रगट होतात. आणि योग्य त्या व्यक्तीला बरोबर तिथे दर्शन मिळतं. असं त्या औदुंबर झाडाचं प्रचिती आहे. आजही ते साक्ष देत आहे. आणि ते औदुंबर म्हणजे दत्त अवतार. आणि त्या दत्ताच्या रूपामध्ये महाराज तिथे सुद्धा आहेत. आणि ती प्रचिती बिंब बाबा अजूनही देतात. खूप छान माहिती दिली तुम्ही. तर आता म्हणजे मला ॲक्च्युली उत्सुकता आहे की जसं तुम्ही सांगितलं कुठे मामा जवळपास 20 वर्ष या मठाची व्यवस्था बघत होते. तर या मठाची जेव्हा ते व्यवस्था पाहत होते तेव्हा कोणकोणते उत्सव साजरे व्हायचे तिकडे, त्याबद्दल तुम्ही थोडी काय माहिती देऊ शकता का? ज्यावेळेस श्री आनंदराव कुटे व्यवहार तिथला बघत होते समाधीवरचे, तर त्यावेळेस त्यांना असं फार धार्मिक गोष्टींची माहिती नसल्यामुळे त्यांना फक्त महाराज हेच त्यांच्यासाठी विश्व होतं फक्त. आणि ते महाराजांना अवलिया मानत होते. तर त्याच्यासाठी प्रगट दिनाविषयी त्यांना काही माहिती ज्ञातच नव्हतं की महाराजांचा जन्म कसा झाला, त्याविषयीची माहिती कुठं ते हे झाले. त्यांना त्यातलं काही ज्ञान नसल्यामुळे किंवा कधी त्यांनी महाराजांना विचारलेलंही नव्हतं की तुम्ही कसे जन्माला आले का काय. फक्त एक आपला मित्र आहे या नात्याने महाराजांकडे ते पाहत आले. आणि जसं जसं महाराजांच्या प्रचिती लीला ते बघत आले तसा तसा त्यांचा विश्वास दृढ व्हायला लागला की हे काहीतरी वेगळं रसायन आहे. म्हणजे अवलिया आहेत थोडक्यात, सामान्य नाही आहे हे कोणीतरी. त्यांच्या बाह्य रूपावरनं असं अंदाज बांधता येत नव्हता की नक्की ते कोण आहेत. पण ते जेव्हा कुठे त्यांच्या लीला पाहत आले त्या लीलांवरनं ते अंदाज घेत आले की ही कुठलीतरी वेगळीच व्यक्ती आहे, असामान्य व्यक्ती आहे, परब्रह्म असल्यासारखं आहे, अधिकारी व्यक्ती आहे, असं मग त्यांच्या मनाने ते पक्क केलं. आणि मग आता महाराजांचे वेगवेगळे सोहळे काय करायचे, तर त्यावेळेस त्यांना कुठल्याच गोष्टीचं काहीच नॉलेज किंवा माहितीच नव्हती. त्यामुळे ते फक्त महाराजांनी तिथे समाधी घेतली तोच एकमेव सोहळा त्यावेळेस. आणि मारुतीचं दर्शन दिलं त्यामुळे मारुतीचा सोहळा म्हणून हनुमान जयंती उत्साहाने साजरी करत होते. आणि हनुमान जयंतीला ते हनुमंताला जिलबी आवडते, मोतीचूर लाडू आवडतात, त्यावेळेस तो प्रसाद असायचा. खिरापत म्हणून सुंटवडा असायचा धण्याचा, धण्यापासून बनवलेला सुंटवडा, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे, साखर, सुंठ, वेलदोडे असं सगळं साग्र संगीत टाकून तो प्रसाद बनवलेला असायचा. तो सुंटवडा असायचा मारुतीसाठी. आणि हे जे महाराजांचं जे कार्य असायचं ते मारुतीचा बड्डे झाल्यानंतर महाराजांचं यायचं पुण्यतिथी, मग महाराजांचा सोहळा होत होता. आता आपल्या भाषेमध्ये बड्डे, त्या काळामध्ये महाराज यांची हनुमान जयंती असायची. तर मी दोन्ही सांगते, आताच्या पिढीसाठी जुन्या पिढीसाठी सांगते म्हणून ते ओघाने शब्द आलेत. त्यानंतर मग ते सोहळा साजरा करायचा म्हटल्यावर तुम्हाला आधी सांगितलंच एस टीची सोय केली, बसची सोय केली एस टी महामंडळाकडनं. मग भक्तांची रीग वाढली, ओघ वाढला. मग त्यावेळेस खिचडीचा प्रसाद असा सुरुवातीला नव्हता. सुरुवातीला जास्त ते कुठे स्वतःच्याच स्वखर्चाने पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचे. आणि त्यावेळेस असं नव्हतं तिथं कोणाला की मी जेवढे भक्त येतील तेवढे जेवून जातील. आणि भक्तांची ओघ अशी फार नसल्यामुळे काय 50-55 लोक फार फार येत असतील. आणि त्यावेळेस असंही होतं की जे जे महाराजांना म्हणजे त्यांच्या त्या लाईफमध्ये येऊन गेलेले होते महाराज वेगळ्या रूपांनी, कोणाला दर्शन दिलेलं, कोणाला मोक्षाकडे नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराने मार्गदर्शन करणारे, ते जे महाराजांना वेगवेगळ्या रूपात मानत होते ते लोक सुद्धा आनंदाने तिथे प्रसाद करायला येत होते.
त्यामुळे अशी मक्तेदारी कुठेंनी स्वतःकडे ठेवली नव्हती की माझ्या नावावर मठ आहे किंवा मी सर्व आहे. मी पण त्यांनी तिथं कधी जाणू कोणाला दिला नाही. सर्व भक्तांना ते बरोबरीने नेत होते. तर मी जसा स्वयंपाक करतो, तुमची इच्छा आहे तुम्ही भंडारा घाला, तर लोक स्वतःचा शिदा आणून तिथे भंडारा घालत होते. त्यात येल्लोबाई माने सुद्धा भंडारा घालायच्या. त्या एका बाजूला पुरणाचा स्वयंपाक करायच्या, आमच्या आजी सासूबाई एका बाजूला पुरणाचा स्वयंपाक करायचा. असे वेगवेगळे भक्त तिथं त्यांची शिदा घेऊन मग कोणी खिचडी बनवत होतं, कोणी काय बनवत होतं, ज्याच्या त्याच्या याच्यानुसार परिस्थितीनुसार आपला शिदा घेऊन लोक तिथे वेगवेगळ्या चुली मांडून कोणी मन्नत म्हणून प्रकार करतं. वेगवेगळ्या ठिकाणी मन्नत मानून मग कानिकनाथाला मन्नत मानतात, तिथे जाऊन लोक प्रसाद करतात आपल्या घराण्याचा. तशा पद्धतीने महाराजांच्या मठामध्ये चुली पेटायच्या आणि वेगवेगळ्या लोकांचे जत्थे येऊन प्रसाद तयार करायचा आणि विविध रंगाच्या रूपाचे प्रसाद महाराजांना आस्वाद मिळायचा. इतकं सुंदर वातावरण त्यावेळेस असायचं. खूप घरातले सगळा परिवार ते नेत होते. आणि मग तिथं भंडाऱ्याचा सोहळा म्हणजे भजन कीर्तन, समाधीचा उत्सव, त्या पादुकांना अभिषेक, महाराजांना अभिषेक, म्हणजे फोटो असल्यामुळे सर्व त्या पादुकांवरच सर्व होत होतं, जो काही विधी होत होता तो. मग तिथं भजनं गायली जायची. रात्री संध्याकाळी 8-9 नंतर मग कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी यायचे. तर त्यावेळेस त्यांनी तर जेव्हा महाराजांसाठी बसची व्यवस्था केली कुठेंनी, मग असा हळूहळू उत्सव जरा वाढायला लागले लोकांचे रीग. त्यावेळेस मग त्यांनी ठरवलं की आपण आता बाहेरगावच्या भक्तांना पण आमंत्रित करूया. त्यांनाही महाराज आता इथं आहेत स्थित आणि आपल्यातच आहे, महाराज कुठे गेले नाही, याची अनुभूती देऊया, हा विचार त्यांच्या डोक्यात आला. आणि मग तिथून त्यांनी पत्र लिहून महाराजांच्या ओळखीचे भक्त, त्यांच्या स्वतःच्या ओळखीचे भक्त जे महाराजांकडे येत होते, जे आनंदराव कुठे ओळखत होते, अशा बाहेरगावच्या भक्तांना ते पत्र लिहून तिथे आमंत्रित करायला लागले. आणि मग सोहळा उत्तर वृद्धिंगत होत गेला. आणि अशाच एकदा त्यांनी चिमणाजीचा मुलगा हरिभाऊ आणि दुसरा चिंतामणी आणि एक पुंजू बाबा, हे जे चिमणाजीचे पुढे मुलं होते त्यातल्या हरिभाऊंचा मुलगा चिंतामणी हिरे यांना आमंत्रित केलं. कारण की हरिभाऊ नव्हते, त्यामुळे मग चिंतामणीला बोलवण्यात आलं. मग चिंतामणी त्याच्या मुलीला घेऊन आला, कारण की 1967 सालाची ती घटना आहे. मग चिमणाजींचा नातू चिंतामणी, त्यांची मुलगी अंबर चिंतामणी हिरे, हे दोघं जण डायरेक्ट मठात आले. त्यांना पत्र लिहिलं होतं, या दिवशी दुर्गाष्टमीचा सोहळा आहे, वैशाख दुर्गाष्टमी पुण्यतिथीचा, तर आपण यावं. तर ते आले होते. तर त्यावेळेस ती काय 5-7 वर्षाची असेल अंबर. तर तिला तिथे एका रुद्रकरांच्या खोलीमध्ये रात्री आल्यामुळे झोपवलं आणि पहाटे महाराजांनी सुद्धा तिला दृष्टांत दिला. कमरेवर हात ठेवून तिच्यावर खोलीमध्ये महाराज तिच्या समोर उभे राहिले. आता ती छोटी मुलगी होती, तिथं खोलीमध्ये कोणीच नव्हतं आणि महाराजांचं ते रूप तिला काय लक्षात येणार ना. ती भूत म्हणून ओरडत सुटली आणि बाहेर पळत सुटली. मग महाराज अदृश्य झाले. महाराज ऍक्च्युली तिला दर्शन द्यायला आले होते, आपली पंथी आली म्हणून. त्यांना एक वेगळाच आनंद झाला होता महाराजांना. तर तिला ती प्रचिती दिली, पण तिला त्यावेळेस काही कळलंच नाही. आणि तो प्रसंग आता त्या आहेत, त्यांना आठवतं. तर ते नाथ महाराजांची, ते पंथी महाराजांची. आणि मग त्यानंतर मग तिथे सुंदरपणे सोहळा झाला. यातनं मला हे सांगायचं की महाराजांनी पंथीपर्यंत आमचे ऋणानुबंध लावून दिले, कुट्यांपासून, म्हणजे कुठे हयात असल्यापासून तर आमच्यापर्यंत. आता आम्ही पण अनभिज्ञच होतो. अलीकडे हळूहळू आम्हाला हिरे फॅमिलीबद्दल माहिती मिळाली. हळूहळू आमचे आता परत सलोख्याचे संबंध सुरू झाले. या पद्धतीने मग तिथे असे खूप परिवार आहेत की जे आम्हाला नव्याने भेटतायत. आता हे माझे पॉडकास्ट ऐकून माझे जुने नातलग सुद्धा आता नव्याने समोर येत आहेत. म्हणजे ही महाराजांचीच लीला आहे की ज्या नाते संबंधाचा मला काही टांगपत्ता नाही, ते नातेसंबंध ह्या कार्यक्रमांमार्फत, या पॉडकास्ट मार्फत माझ्यापर्यंत पोहोचू लागलेत. आणि महाराज काय माहिती नाही काय लीला करून घेत आहेत. मला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो की महाराजांना प्रसिद्धी आवडत नाही. मलाही म्हणतात प्रसिद्धीच्या मागे गेलीस तर मी तुझ्याजवळ राहणार नाही. आणि कुठून महाराज परत मला हे अवसान आणून देतात की नाही तुला हे करायचंच आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी माझ्याकडनं महाराज घडवून घेत आहेत. मी मात्र निमित्त मात्र आहे. वा, किती सुंदर. फार छान वाटलं निशिगंधाताई तुमच्याशी बोलून. आणि बरीच महाराजांची माहिती आणि मठाबद्दल अशा नवीन नवीन गोष्टी आम्हाला कळायला खूप छान वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि
तुम्हाला जर निशिगंधाताईंकडनं अजून काही वेगळी माहिती हवी असल्यास ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.